मी नीता सावंत, शिक्षिका आणि समुपदेशक। आनंद यात्रे या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे। आनंद यात्रे या यूट्यूब चॅनेलवर आपण आनंद घेणार आहोत संकलनात्मक साहित्याचा। भारतातील साहित्यिक सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत 4 मराठी लेखकांना प्राप्त झालेला आहे। त्यातले पहिले आहेत वि.स. खांडेकर, दुसरे आहेत वि.वा. शिरवाडकर, तिसरे आहेत विंदा करंदीकर आणि चौथे आहेत भालचंद्र नेमाडे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असे म्हणणारे विंदा करंदीकर। त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर। त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 साली धालवली, जिल्हा सिंधुदुर्ग इकडे झाला। शिक्षण त्यांचं उच्च शिक्षण कोल्हापूर येथे सुरुवातीला माध्यमिक शिक्षकाची नोकरी, पुढे महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक आणि 1976 मध्ये मुंबईच्या SIES महाविद्यालयातून सेवानिवृत्त। प्रकाशित साहित्य आहे कविता संग्रह स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रुपद, जातक, संहिता, विरूपिका, जातक, अष्टदर्श। बाल कविता संग्रह आहे राणीचा बाग, सश्याचे कान, एटू लोकांचा देश। लघुनिबंध संग्रह आहे स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ। समीक्षा लेख आहे परंपरा आणि नवता। भाषांतर आहे एरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट, राजा लिअर, ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण। पुरस्कार आहे ललित पारितोषिक समितीचे क्रिस्टिस अवॉर्ड, सिनियर फुलब्राइट अवॉर्ड, सोव्हिएट लँड नेहरू लिटररी अवॉर्ड, कबीर सन्मान। 9 जानेवारी 2006 रोजी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि हे निमित्त साधून विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचं संकलन तयार करण्यात आलं। अभिनंदन विंदा। हे संकलन विंदांना सादर करावं यासाठी त्यांच्या वास्तूमध्ये मी प्रवेश केला। विंदांना ते संकलन आवडलं आणि यावर मी माझी स्वाक्षरी देऊ का असं त्यांनी मला हसत हसत विचारलं आणि स्वाक्षरी केली। तेच हे अभिनंदन विंदा हे संकलन। ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विंदा करंदीकर यांचे अभिनंदन करणारे लेख खालील वृत्तपत्रांमधून संकलित करण्यात आलेले आहेत। दैनिक लोकसत्ता, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळ, दैनिक सामना, दैनिक पुण्यनगरी, दैनिक विजय मुंबई, दैनिक नवाकाळ आणि दैनिक संध्याकाळ। या संकलनाची सजावटीची बाजू सांभाळली आहे संतोष शेलार। मूळ संकलन हे विंदा करंदीकर न्यासामध्येच म्हणजे चेतना कॉलेज येथे आहे आणि त्याची फोटोकॉपी मी माझ्याकडे ठेवली, ती आज आपण इथे सादर करतो आहे। हे संकलन तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नव्या संकलनासह। धन्यवाद। जय मराठी।